कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांनी जो छावा संघटनेला शब्द दिला होता तो अजित पवारांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप आता छावा संघटनेने केला. छावा संघटना आता आक्रमक होताना पाहायला मिळाले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि या संदर्भात बोलण्यासाठी विजय गाडी पाटील आपल्यासोबत आहेत. दिलेला शब्द आता अजित पवारांनी पाळला नाही. आता काय असणार आहे छावाची भूमिका? दादांनी शब्द दिलेला पाळला नाही. अजितदादांनी स्वतः सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे आणि हे महाराष्ट्राला माहिती आहे. मंगळवारपर्यंत निर्णय होईल अपेक्षित होतं, परंतु दादांनी शब्द पाळून न पाळता दादा हे शब्दाचे पक्के नाहीत हे स्वतः त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्याच्यामुळं आता आम्ही आमच्या लोकात जातोय, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांवर संकट काय आहे, नैसर्गिक मानवी संकट ही सगळं आसमानी संकट या ठिकाणी शेतकऱ्यावरती आहेत. कर्जमुक्तीचा प्रामुख्यानं विषय आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पीक विम्याचा विषय आहे. या 4 मुद्द्यावर आम्ही रान पेटवतोय. शेतकऱ्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांना लढण्यासाठी आता पुढे आणतो. तर म्हणजे आज पत्रकार परिषद देखील संपन्न झाली. मराठवाडा असेल, विदर्भ, खानदेश या ठिकाणी आता दौरा करणार आहेत. या दौऱ्यात सगळ्या दौऱ्यामध्ये आता कोण सोबत असणार आहे? संघटना पक्ष कुठले नाही आहेत ना, जे समविचारी आहेत, शेतकऱ्यांचं ज्यांना हित पाहिजे ते सगळे सोबत येतील. आता माझ्यासोबत प्रामुख्यानं तुपकर साहेब, रविकांत तुपकर साहेब हे पहिल्या दिवसापासून आमच्या या लढ्यात आहेत. बच्चूभाऊ कडू आहेत, हे सगळे सोबत राहतील. शेवटी तेही शेतकऱ्यांसाठीच काम करतायत, आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय. शेवटी ताकद न विभागता एकत्रित येऊन सगळ्यांनी लढा देऊ आणि सरकारला नमतं करू की बाबा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, पीक विमा आमचा वेळेवर मिळाला पाहिजे. या 4 मुद्द्यावरती आमचा अजेंडा ठरलेला आहे. उद्या मी शनिवारपासून नांदेड जिल्ह्यातून दौरा सुरू करतो आणि मराठवाड्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्याच्यानंतर विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रात फिरणार आहे मी. काल दिवसभराचा अल्टिमेट दिला होता, मात्र राजीनाम्यावरती कुठली कारवाई न होता रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्या झाल्या. कसं बघताय सगळीकडे? हे दुर्दैव आहे. हे वाढदिवस असला कुणाचाही तरी त्याला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे, ही एक संस्कृती आहे महाराष्ट्राची. परंतु एवढं महाराष्ट्र पेटलेलं आहे, तुमच्या लोकांवरती एवढे आरोप आहेत, तुमचे लोक एवढे चुकीचं वागतायत आणि तुम्ही दिवसभर सगळा ड्रामा मंत्रालयात केलात तो राजीनाम्याचा, न घ्यायचा, त्याच्यानंतर खाते बदलायचा, हा सगळा ड्रामा झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्हाला काही फरक पडत नाही महाराष्ट्रातल्या जनतेने कितीही बोंबललं तरी. अशा भावनेतून, अशा आविर्भावातून तुम्ही हॉटेल मुंबईचं मोठं ते ताज हॉटेल आम्ही आतापर्यंत बाहेरून रोडूनच बघितलेलं त्याला. अशा हॉटेलमध्ये काय असते काय नाही माहीत नाही, परंतु लोक म्हणतात बापा सगळं म्हणजे महागात मिळतं, मोठ्या लोकांचं काम आहे. हे सगळे लोक त्या ठिकाणी काल दिसले मला आणि विशेष करून कृषी मंत्री दिसले, ह्याचं वाईट वाटलं. आणि त्यांना तिथं पार्टीला बोलावून काय साध्य करायचं, तुम्हाला सिद्ध काय करायचं, म्हणजे आणखीन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जखमीवर तुम्ही मीठ चोळताय. किती तुम्ही हवेल ना, म्हणजे हिनवताय आमच्या लोकांना, शेतकऱ्यांना किती हिनवताय तुम्ही, कितीही बोंबला. आमचा कृषी मंत्री पत्ते खेळला काय, तुमच्या ढेकळाचे पंचनामे म्हणला काय, कर्जमाफीबद्दल चुकीचं बोलला काय, शेतकऱ्यांना माजोरी म्हणला काय. पण आम्ही पार्ट्या मात्र पंचतारांकित करणार आणि तुम्हाला बेदखल करणार. बरं, अशा प्रकारची देखील एक चर्चा आहे, काही मंत्र्यांचे खाते बदल होईल, खातेपालट होईल, कृषी मंत्रीपद दुसऱ्याला कोणाला तर जाईल, अशा प्रकारची चर्चा आहे. काय मला माहित नाही. एक लक्षात घ्या, काल शेवटचा विश्वास होता सरकार आणि दादांची कार्यकाळ पाहिला तर दादांच्या शब्दाला आम्ही लहान असतानापासून पाहत आलोय, परंतु काल त्यावरचाही विश्वास उडाला आमचा. आता आणखीन खाते बदल करतील काय करतील तो त्यांचा विषय आहे. ज्या दिवशी करतील त्या दिवशी खरं मानू. सरकारमध्ये अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही असं वाटतं? असंच दिसतंय ना, असं दिसतंय सध्या. सरकारमध्ये अजितदादांच्या शब्दाला किंमत नाही, अजितदादांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, असंच आहे. त्याच्यामुळे तर हे सगळं घडत चाललंय असं मला वाटतं. दादाचा म्हणजे दरारा कमी झाला असं मला वाटतं. एकूणच जर पाहिलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आता छावा संघटना आक्रमक झाली. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.